नमस्कार मित्रांनो, इन्कम टॅक्स विषयीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना जर त्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये आपल्याला टॅक्स भरावा लागत असेल, तर त्या टॅक्सची चलान आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरावं लागते आणि ती चलान आपल्याला इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर जाऊन भरावं लागते. त्यासाठी आपण जेव्हा या इन्कम टॅक्स पोर्टलवर येऊ, तेव्हा आपल्याला इथे एक क्विक लिंक्सवाला ऑप्शन दिसेल. यामध्ये सर्वात पहिला जो ऑप्शन आहे, तो आहे ई पे टॅक्स. या ऑप्शनवर क्लिक करून आपण ही चलान भरू शकतो. किंवा दुसरा ऑप्शन आहे, आपण या इन्कम टॅक्स पोर्टलवरती आपल्या आय डी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करू शकतो आणि लॉग इन केल्यानंतर ते चलान आपण भरू शकतो. आपण जर इन्कम टॅक्स पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर चलान भरली, तर चलान भरणे आणि त्या चलानची प्रिंटआउट काढणे आपल्यासाठी सोपे होते. तर आपण आधी इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती लॉग इन करू, त्यानंतर बघू की इन्कम टॅक्सची चलान आपण कशी भरू शकतो. तर आता इथे इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर आपण लॉग इन केलेलं आहे. आता आपल्याला इन्कम टॅक्सची चलान भरायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे एक ऑप्शन दिसेल ई फाईल. यामध्ये आपल्याला एक ऑप्शन दिसेल ई पे टॅक्स. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागेल. जर आपण आधीच एखादी चलान भरलेली असेल आणि त्याची आपल्याला प्रिंट काढायची आहे, तर इथे एक ऑप्शन दिसतो पेमेंट हिस्ट्री. यावर क्लिक करून आपण जी आधी चलान भरलेली आहे त्याची डिटेल्स इथे बघू शकतो. आणि जर या चलानची आपल्याला प्रिंट काढायची असेल, तर इकडे शेवटी आपल्याला 3 डॉट्स दिसतात. यावर क्लिक करून आपण इथे एक डाउनलोडवाला ऑप्शन दिसतो. यावर क्लिक करून आपण चलान डाउनलोड करू शकतो. आता आपल्याला नवीन चलान भरायची आहे, तर वरती एक ऑप्शन आहे न्यू पेमेंट. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागेल. आता यानंतर आपल्याला इन्कम टॅक्सची चलान भरायची आहे, तर इथे इन्कम टॅक्सवाला ऑप्शन दिसतो. इथे प्रोसीडवाल्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागेल. आता आपल्याला असेसमेंट इयर सिलेक्ट करावं लागेल. ज्या असेसमेंट इयरसाठी आपण चलान भरणार आहोत, आपण इथं 2025-2026 घेणार. त्यानंतर इथे आपल्याला मायनर हेड सिलेक्ट करावं लागेल. तर आपण इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये चलान भरत आहोत, तर त्यासाठी आपल्याला इथे सेल्फ असेसमेंट टॅक्स सिलेक्ट करावं लागेल आणि इथे कंटिन्यू करावं लागेल. आता इथे आपल्याला जो टॅक्स भरायचा आहे त्याची अमाऊंट एंटर करावं लागेल. तर इथे टॅक्सवाल्या कॉलममध्ये आपण अमाऊंट एंटर करून घेऊ. त्यानंतर इथे खाली कंटिन्यूवाल्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. आता इथे या चलानचे पेमेंट कसे करायचे त्यासाठी आपल्याला अलग अलग ऑप्शन दिलेले आहेत. जसे की नेट बँकिंग, डेबिट कार्ड, पेमेंट ॲट बँक काउंटर, RTGS, NEFT किंवा UPI आणि क्रेडिट कार्ड. तर इथे अलग अलग ऑप्शन आहेत. ज्या ऑप्शनद्वारे आपल्याला पेमेंट करायचं आहे ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. आपण इथे नेट बँकिंगवाल्या ऑप्शनद्वारे चलान भरू. तिथे नेट बँकिंगमध्ये आपल्याला इथून बँक सिलेक्ट करावं लागेल, ज्या बँकद्वारे पेमेंट करायचं आहे. यावर टिक करून इथे कंटिन्यूवाल्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. आता इथे आपल्याला आपण जी चलानमध्ये डिटेल्स एंटर केली ते इथे दिसेल. ती डिटेल्स एकदा आपण चेक करून घ्यायची आहे की सर्व काही व्यवस्थित आपण भरलेलं आहे की नाही. जसे असेसमेंट इयर, मायनर हेड, मेजर हेड आणि अमाऊंट. आणि सर्व काही जर योग्य असेल तर खाली यायचं आणि इथे पे नाववाल्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. आता इथे टर्म्स आणि कंडिशन दिसतील. यामध्ये सर्वात खाली येऊन इथे ॲग्रीवाल्या बॉक्सवर टिक करावं लागेल आणि इथे सबमिट टू बँकवाल्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. आता इथे आपल्या इंटरनेट बँकिंगचा उपयोग करून आपल्याला हे चलानचं पेमेंट पूर्ण करून घ्यावं लागेल. जेव्हा आपलं चलानचं पेमेंट पूर्ण होईल, आपल्याला पुन्हा इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर रिडायरेक्ट केलं जाईल. तिथून आपण आपल्या इन्कम टॅक्सची चलान प्रिंट करू शकतो. तर या प्रक्रियेद्वारे आपण आपल्या इन्कम टॅक्सची चलान सोप्या पद्धतीने भरू शकतो. तर व्हिडिओची माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.